समस्त ग्रामस्थ कळंब यांच्या वतीने कमलादेवी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कळंबचे विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ कळंब मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकल्पना होती आणि त्या चूल आणि मूल या संकल्पनेतनं आपल्या महिला वर्गाला महात्मा ज्योतिराव फुलेंनी बाजूला केलं आणि शिक्षणाची दरवाजे उघडी केली। त्यांचे थोर विचार त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला दिले आणि पत्नीने त्याची प्रेरणा घेऊन समाजाचं कार्य केलं। फुले महात्मा ज्योतिराव फुले बाबत बोलायचं म्हणलं तर त्यावेळेचे अतिशय आपण जसं आज नावाजलेले उद्योगपतींचं नाव घेतो, अंबानी, अदानी यांची नावं घेतो, त्यावेळेस सगळ्यात नावाजलेली व्यक्ती होती महात्मा ज्योतिराव फुले। त्या काळामध्ये त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी होती आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या माध्यमातून खडकवासला धरण असू दे, आपला कात्रजचा घाट असू दे आणि विविध संस्था असू दे, त्या संस्थेचं सगळं कन्स्ट्रक्शनचं काम त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे। शिक्षणाच्या बरोबर समाजाचा पण विकास झाला पाहिजे म्हणून साधारणतः 1873च्या दरम्यान त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला जे दलित वंचित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे। त्यावेळेस ज्या आता आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो त्यावेळेस शिवाजी महाराज कोणाला माहित पण नव्हते समाधी कुठे आहे काय आहे। त्या कालखंडामध्ये 1870च्या कालखंडामध्ये पहिली समाधी शोधण्याचं काम ज्योतिराव फुले साहेबांनी केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे। आज विचार करा 200 एकर जमीन, एवढा मोठा उद्योगपती खूप स्वतःची प्रगती करू शकला असता, पण ती प्रगती स्वतःची न करता माझ्या समाजाची प्रगती झाली पाहिजे असा थोर विचार त्या कालखंडामध्ये ज्योतिराव फुलेंनी आपल्याला दिलेला आहे। अशा या थोर महात्म्याला आज आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतोय। सरांच्या प्रेरणेने आपण पुढच्या 200वी जयंती खूप मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि तसं नियोजन सर करणारच आहे। अशा या थोर महात्मा ज्योतिराव फुलेंना मी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। कार्यक्रम मी फक्त पुढाकार घेतलाय, हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून केला आहे। त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि महाराजांचे पायी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत। आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला वर्षभर तुम्ही आता विषय घेतला म्हणून वर्षभरात आपण 2-3 कार्यक्रम आगळे वेगळे घेणार आहोत जेणेकरून सगळं समाज एकत्र येऊन आपल्याला आणखी काही गोष्टी करता येईल यावर आपण पुन्हा विचार करूया। आपण या ठिकाणी एक विषय व्यक्त केला, महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने उद्योजक होते आणि त्या काळामध्ये अत्यंत श्रीमंत परिस्थितीतली माणसं आपलं सुरक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न करतात। परंतु मी शिकलो, मी सुधारलो, मी प्रगत झालो, माझं कुटुंब चांगलं होईलच, परंतु माझ्या एकट्याच्या सुधारण्यानं मला आनंद मिळेल तर मग माणूस होण्याचा अर्थ करायला म्हणून त्यांनी सगळ्यांचा विकास व्हावा, सगळ्यांना बरोबर आणावं यासाठी शिक्षणाची प्रक्रिया राबवली गेली। त्यातून त्यांनी हस्ताखाल्या प्रतिकूलतेचं अनुकूलता शोधली। असो पुनश्च आपला धन्यवाद। कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय आपल्या गावचे माजी सरपंच शरद शेठ बाजीराव यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी शेखर शेठ कानडे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि आदरणीय सरपंच शरद शेठ बाजीरावांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय व्यासपीठ, सर्व मित्रमंडळी, आपण याचाच विचार करत होतो की अख्ख्या भारतामध्ये फक्त 2च महात्मांना पदवी दिली आपली, एक महात्मा गांधी आणि त्यानंतर दुसरे महात्मा ज्योतिराव फुले। यावरूनच त्यांची उंची काय आहे आणि त्यांच्याबरोबर सावित्रीबाई फुले यांनी जे काम केलंय त्याचाच वारसा आपण आजपर्यंत जपतोय। 200 वर्ष झाले आपण शिक्षण 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 याच विषयावर प्रत्येक गावागावामध्ये शिक्षणावर भर दिला जातो। तर हाच वसा आपण इथून पुढे आपण चालू ठेवायचा आहे। पण मी आता ऐकलं की आपण वर्षभर कार्यक्रम राबवणार आहोत, तर त्या निमित्ताने माझी एकच विनंती राहील की आपल्या भागातली मुलं UPSC FPSC या परीक्षांमध्ये जी थोडीशी मागे पडतायत, तर त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनपर कोणताही कार्यक्रम आपल्याला जर आयोजित करता आला
वर्षभरात तर ती मुलांना एक 8वी 9वी 10वीच्या मुलांना 11वी 12वीच्या मुलांना आजच ती प्रेरणा मिळेल. काय असतं बऱ्याच जणांना माहीतच नसतं ग्रॅज्युएट होतात तोपर्यंत की एमपीएससीची परीक्षा काय आहे, यूपीएससीची काय आहे, काय करायला पाहिजे ते असं थोडंसं त्या त्या क्षेत्रातले मार्गदर्शक बोलून आपण जर ते कार्यक्रम एखादा आयोजित केला तर खूप चांगलं होईल. एवढंच बोलतो. मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपण मांडला विचार त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि महात्मा बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीत जन्मले, त्यांच्यामुळंच या देशाचं भलं झालंय. आज जगामध्ये पहा सगळ्यामध्ये भारत देश वेगळा आहे. त्याचं कारण या सगळ्यांच्या महापुरुषांच्या विचारांची पेरणी. निश्चित आपण काहीतरी वाटचाल सुरू करणार आहोत. धन्यवाद. आणि आदरणीय आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक सर्वत्र बोला आदरणीय नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य तशा आंबेगाव तालुका परिषदेच्या माजी सभापती आदरणीय उषाताई कानडे यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आणि या ठिकाणी आयोजित केलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि आंबेडकर असतील, ह्या सर्वांचा वसा वारसा आपण सर्वजण या ठिकाणी चालवतो आहे. आणि नेहमी ज्या ठिकाणी म्हणजे सरकारी कार्यालय असतील किंवा शाळा असतील, असे सरकारी ऑफिस असतील, अशा सर्व ठिकाणी या महात्म्यांचे फोटो त्या ठिकाणी मांडले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. आज कित्येक वर्ष आपण सर्वजण या महात्म्यांना मानतो आणि त्यांच्या जयंत्या ह्या ठिकाणी साजऱ्या करतो. तर त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 2 ग्रंथ आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडलेले आहेत. ते एक आहे गुलामगिरी आणि एक आहे आसूड. तर गुलामगिरी आपण ज्यावेळी सोसली तर खऱ्या अर्थाने आवाज जर उठवला असेल तो महात्मा फुलेंनी आणि त्याचबरोबर गांधीजींनी. तर आपण खरं तर त्यांनी जो आवाज उठवला त्यामुळेच आज आपण गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहे आणि एक जीवन आपलं आनंदाने समाधाने या ठिकाणी जगत आहोत. तर इंग्रजांच्या काळात तर आपल्याला खरंच त्यांनी मुक्तता केली आणि आपण आपली शेती असेल, व्यवसाय असेल किंवा जीवन जगत असताना अतिशय सुंदर जीवन या ठिकाणी त्यांच्यामुळे आपण जगतोय. आज महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि खरं तर तेव्हापासून ती स्त्री जागरूकता त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जरी तुमच्या समोर आम्ही या ठिकाणी उपस्थित असू तर खरं त्यांच्या योगदानामुळेच आहे. आणि खरं तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवत असताना घरची जबाबदारी मेन मानून म्हणजे स्त्रिया ह्या कार्यरत आहे याचा अभिमान मला या ठिकाणी आहे. असो इतका छान कार्यक्रम आणि पुढील काळात आपण हा कार्यक्रम पुढे नेण्याचं जे प्रयोजन करताय त्यासाठी सर्व संयोजकाचे मी मनापासून आभार मानते आणि ह्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. या ठिकाणी आपण फुले दाम्पत्याचं कार्य विषद करताना पुढील वर्षभरात सुद्धा आपण जे काही नियोजन करणार आहोत आपण सगळे मिळून या ठिकाणी हे सगळे करणार आहोत. पुनश्च आपण या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर आदरणीय प्रोफेसर कानडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करण्यापूर्वी आज सगळ्यांना ज्ञात असेल महात्मा फुलेंचं मूळ गाव कडगुण, तालुका मानखटाव, जिल्हा सातारा. तेथून ते फुले पाण्याच्या दुर्भिक्षामुळे दुष्काळी परिस्थितीचा भाग येतो आपल्या पुरंदर तालुक्यातील खानावडी या ठिकाणी आली. आणि आज महाराष्ट्र सरकार देवेंद्रभाई फडणवीस, सुनीताताई पवार, एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतला. आदरणीय भुजबळ साहेब, जयकुमार गोरे साहेब आणि आज खानावडी या ठिकाणाहून महात्मा फुले कार्य गौरव वर्षाचा प्रारंभ या ठिकाणी होत आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी घटना त्या ठिकाणी घडत आहे. आदरणीय अजितदादा पवार आज नाही, परंतु अजितदादा पवार आणि आदरणीय पवार साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं शरद पवार साहेबांनी का महात्मा फुलेंच्या खानावडी या गावामध्ये 1ली ते 12वी पर्यंतची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा त्या ठिकाणी व्हावी. आणि आज खानावडी या त्यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. 12वी पर्यंत शाळा असणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि अशा CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित, परंतु जिल्हा परिषद अखत्यारीत शाळा असणार आहे. म्हणून कृतीशील शासन म्हणून त्यांनी जे ध्येय हाती घेतले आपण सगळेजण या थोरांच्या विचारांच्या अनुयायी वारसदार म्हणून आपण त्याप्रमाणे आपापल्या परीने आपापले योगदान देत जाऊया. आदरणीय आपण सगळ्यांनी दिलेले सहकार्य म्हणून आज काही गोष्टी करता आल्या. सुरुवातीला वाटलं कार्यक्रम फोटो काढण्यापुरताच होतोय का काही,
पण आता खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे आल्यामुळं याच्यात एक चिंतनशील बैठक येऊ लागली. आता ते सर प्रास्ताविक करताना म्हणून जबाबदारी तुमच्यावर आली, कारण तुम्ही थोर या ठिकाणी मान्यवरांची विचार करता सुरुवात केली आणि आता कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असताना आपल्याला खऱ्या अर्थाने काही गोष्टी मिळत चालल्या आहेत याचा माझ्यासाठी आनंद होतो. आपण सगळे मिळून हा कार्यक्रम वर्षभर यशस्वी करूया असो आदरणीय प्रोफेसर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आपण जे जगतोय ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि प्रत्येकाला एक समान हक्क अधिकार त्यांच्यामुळे प्राप्त झाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी खऱ्या अर्थानं आज संयुक्त जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. आणि या ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत किंवा ह्या महान नेत्यांच्या बाबतीत माझ्यासारख्या सर्वसामान्य एवढी बुद्धी नाही की त्यांच्या बाबतीत बोलावं, परंतु तरी देखील महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं. तरी खऱ्या अर्थानं त्या काळी ब्राह्मण समाजाने जो पगडा समाजावर होता, कर्मकांड होतं, अनिष्ट रूढी होत्या, परंपरा होत्या, तीव्र जातीभेद होता, याच्यावरती खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणाबरोबरच ते काम सुद्धा फार महत्त्वाचं केलं. त्या काळात 50 वर्षापूर्वीच माझा वय 50 आहे, माझ्यापेक्षा ज्यांना जास्त अनुभव आहे त्यांनी गावागावी म्हणजे बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल किंवा इतर समाज असेल त्या काळी त्यांना मिळणारी वागणूक आपल्या सर्वांना माहीत असेल. त्याच्यापेक्षा 100 वर्षापूर्वीची तीव्रता किती असेल याचा आपण विचार न केलेलाच बरा. गावकुसाबाहेर त्यांना ठेवायचं, शिक्षणापासून वंचित ठेवायचं आणि गुराढोरासारखे त्यांना राबवायचं. या अनिष्ट रूढी आणि परंपरेतून खऱ्या अर्थाने सुटका ज्यांनी केली असेल तर महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज. सतीची चाल त्यांनी बंद केली. ज्या वेळेला त्या काळात खऱ्या अर्थानं नवरा बायकोमध्ये खूप अंतर असायचं, 15-15, 20-20 वर्षाचं अंतर असायचं. आणि त्यावेळेला एकदा पती गेल्यानंतर त्या चितेमध्ये त्याच्या बायकोला खऱ्या अर्थानं ढोसून त्या ठिकाणी त्या अग्नी द्यायचा. आणि ती सतीची चाल देखील राजाराम मोहन राय आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी बंद केली. महात्मा ज्योतिराव फुलेंना शिक्षण अभिप्रेत होतं की महिलांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे. जेव्हा त्यांचं लग्न झालं, लग्न करून सावित्रीबाई फुले त्यांच्या आयुष्यात आल्या, त्यावेळेला त्यांना खऱ्या अर्थानं घरामध्ये स्त्रियांची होणारी कोंडमार, त्याच्यानंतर चूल आणि मूल आणि समाजापासून स्त्रियांना पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय हे ते पाहत होते. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला, सवित्य पत्नीला सुशिक्षित केलं, शिक्षिका बनवली आणि खऱ्या अर्थानं फार मोठी क्रांती त्या ठिकाणी झाली आणि महिलांची शिक्षणाची दारं त्या ठिकाणी उघडी झालेली आहे. या थोर दाम्पत्यांनी खूप असं काम केलंय, फार मोठं काम केलंय. त्या कामाच्या बाबतीत आपल्याला माहीत असेल, शिक्षण असेल, विधवा पुनर्विवाह असतील आणि त्यांनी केलेल्या शाळा असतील. कारण त्यावेळेला खऱ्या अर्थानं ब्राह्मण समाजाचं एवढंच माहीत होतं शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, ब्राह्मणच शिकू शकतात, ज्ञान अर्जन करायची फक्त त्यांनाच धर्माने त्यांनाच मुभा दिलेली आहे. असा एक वेगळा त्यांनी धर्मापुढे एक आदेश ठेवला होता. त्याच्यामुळं आपण बहुजन समाज शिक्षणापासून फार दूर गेला होता. ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलेनंतर राजश्री शाहू महाराजांनी वेगवेगळे हॉस्टेल त्यांना काढावं लागली. मातंग समाजासाठी वेगळं, मराठा समाजासाठी वेगळं, बौद्ध समाजासाठी वेगळं. इतक्या जाती, भयंकर जाती त्यावेळेला एकमेकांच्या विरोधात होत्या. खऱ्या अर्थानं शिक्षणाचं काम पुढे न्यायचं काम महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असेल आणि त्यानंतर खेडोपाडी शिक्षणाची गंगा ज्यांच्यामुळे आले, रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली, कर्मवीरराव भाऊराव पाटील, त्यांना देखील अभिवादन करतो. आणि यांच्या कार्याला मनापासून सलाम करून आपण यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे आणि यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढच्या पिढीला योग्य अशी दिशा द्यायचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आज आम्हाला एक अभ्यास होत त्याची गरज होती, परंतु वाचनाने माणूस सुसंस्कृत आणि ज्ञानी होतो. तुम्ही समाजकारणात आहात, राजकारणात आहात आणि चांगल्या प्रकारचे वक्ते सुद्धा होऊ शकता. तुम्ही सुद्धा अवश्य तयाने वाचला आपल्यासाठी द्यावं लागणार आहे, म्हणजे जेणेकरून भविष्य काळामध्ये काही आपल्यातली पार्श्व जर आपल्या पार्श्व करू लागली, ज्याप्रमाणे मुलगी शिकली प्रेरित झाली, पुरुषांनी सुद्धा वाचन केलं तर चांगल्या प्रकारे विचार मांडू शकतात. महात्मा फुले यांचं समग्र जीवन या ठिकाणी आपण व्यक्त केलं. मनापासून आपल्याला धन्यवाद. आणि यानंतर अनेकांचं मत आलं, आजचा कार्यक्रम आपण चौकात घेतला शेत आणि आपल्याच गावातील मंगळगंगा माते देवस्थान ट्रस्टची आज यात्रा असते, त्याची ज्योत येणार होती, ती आपली बांधलो म्हणून बघा कशी त्याची ज्योत मिळवून आणली आहे. आपण कोणाच्या मार्गात आडसर ठरायचं नाही,
आपण एकमेकाच्या साथीनं सहकार्यानं हातात हात घालून पुढे जायचं आणि मार्ग काढायचा असतो. हीच शिकवण या निमित्ताने आपण महापुरुषांच्या विचाराने अंमलात आल्याचं प्रत्येकाला आहे. असो पुनश्च या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना उपस्थित आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. संदीपजी कडणे, संदीप बापू वाजेराव, गोडगुरुजी, ओरपे बाबा, आमचे राजू वाजेराव आणि आपण सगळेजण आदरणीय इसाक शेख आणि मोरे, आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपलं सगळ्यांचं स्वागत आदरणीय आलेल्या मान्य स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाच्या अखेरकडे आता जाणार आहोत. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेगाव तालुक्याचे भूमिपुत्र जे वरिष्ठ पदावर सेवक आहेत असे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सकाराम साहेब भालेराव विनंती करतो या निमित्ताने आपण आपले विचार व्यक्त करावे. आजच्या या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती सोहळ्याचं जे नियोजन आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी सुरुवातीला एक मीटिंग घेतली त्या मीटिंगच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. त्याचं खरं श्रेय या बाळासाहेब कारंडे सरांना जातं आणि वर्षभरामध्ये सुद्धा जे विविध उपक्रम होणार आहे ते सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याला सगळ्या आपल्या ग्रामस्थांची सगळ्यांची साथ असणारी आणि त्यांनी असंच कार्य ते पुढं व्हावं चालावं ही मनापासून शुभेच्छा आणि त्यांचाही सन्मान आणि त्यांना साथ देणारे आमचे गणेश पॉलिमर्सचे सागर कानडे या दोघांचाही सन्मान या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष सकाराम साहेब आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय यशवंतदादा कानडे या दोघांनाही विनंती करतो या दोघांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी विनंती. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी व्हिडिओ अधिकारी सकाराम साहेब आपल्यामध्ये टिळक आणि ज्योतिबा यांच्यामध्ये शिक्षणातून आपल्याला विरोध दाखवलेला आहे. तथापि हा विरोध नव्हता आणि कधी नव्हता. आता जेव्हा अभ्यासकांनी अभ्यास केला त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी टिळकांना त्यावेळेस ते तुरुंगात गेले आणि तुरुंगात गेल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी 10,000 रुपयाचा जामीन द्यायचा होता. त्यावेळेस ज्योतिबा फुलेंनी ही रक्कम जमा करून जामीन देऊन त्यांना सोडवलेला आहे. फक्त चूक कुठे झाली, ज्योतिबा फुले ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस टिळक त्यावेळेस उपस्थित राहिले नाही आणि या एका कारणामुळे त्या दोन व्यक्तींमध्ये दुरावा दाखवला आणि तेच शिक्षणात केले आणि आपल्याला लहानपणी तेच शिकवलेलं आहे. मला दुसरा एक विषय सांगायचा, क्रांतिसूर्य फुले यांनी एक कविता तयार केली पहिल्यांदा, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना शूद्र कचले, एका अविद्येने सर्व घडविले. परंतु ही घडवत असताना त्यांनी त्या दोन पुस्तकामधून हे सर्व सांगितलेलं आहे. मित्रहो, आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज यांची पुण्य आहे आपण एकत्र येण्याचं कारण शेतकऱ्यांना आणि बहुजन समाजाला शिक्षण मिळाल्याशिवाय प्रगती होणार नाही हे फक्त समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना त्यावेळेस कळालं. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ठेवले, महिलांना शिक्षण दिलं आणि तदनंतर आपण या ठिकाणी आहोत. 200 वर्षामध्ये एकच कमी होतं, लोकसभा आणि विधानसभा यामध्ये महिलांना आरक्षण नव्हतं आणि ते आता 2029 पासून येणार आहे. म्हणजे आता शिक्षणाचं पूर्ण राऊंड पूर्ण होत आहे आणि याचं महत्व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं. यातून आपण हेच घ्यायचे, आपलं कुटुंब त्यांनी समाजातील अत्यंत कमी शिक्षण घेतले किंवा ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी अर्थ कसा जमवायचा, कसं वागायचं याविषयी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी अत्यंत चांगलं लिखाण लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या सांगण्यातून त्यांचे पुस्तक मी शेतकऱ्यांचं आसूड नावाचं पुस्तक विकत घेऊन वाचलं आणि यावेळेस हे त्यांनी जे त्या पुस्तकात सांगितलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आलेल्या आहेत, आत्ता ज्या आपण नवीन नवीन योजना येतात या आत्ता आलेल्या नाहीत. ज्यावेळेस ज्योतिबा फुले त्यावेळेस इथं होते हयात
त्यावेळेच्या योजना आहेत, फक्त काही कारणास्तव त्या अंमलात येऊ शकल्या नाहीत आणि आता त्याच योजना अंमलात येतात आणि म्हणून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचं 199वी जयंती आणि आता 200वी जयंतीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र शासन यात खूप मोठा पुढाकार घेऊन क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करीत आहे आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मला तुम्ही अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आपणा सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला एकत्र येण्याची संधी या महापुरुषांच्या विचारामुळे मिळाली. आजच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शन करताना आपण महात्मा फुलेंचं वेगळेपण सुद्धा विशद केलं आणि म्हणून या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्या अनेक गोष्टी हाती घ्यायच्यात. अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात आणि आजचा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय निधी शेठ कानडे यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं आदर प्रदर्शन व्यक्त करावं आणि आभार झाल्यानंतर याच ठिकाणी अल्पपुराची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी अल्पपुर घेऊनच मार्ग तो अशी आपल्याला विनंती. आदरणीय निधी शेठ कानडे आभार व्यक्त शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून मी इथं बोलतो. माझा बोलण्याचा जास्त अनुभव नाही तरी पण मी थोडाफार प्रयत्न करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलं, सगळ्यांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो.